तर नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सध्या पाहायला मिळते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अजित पवारांच्या सहीशिवाय आम्ही कोट्यावधी रुपयांची कामं केली। आमच्या विकास कामांवरती अजित पवारांनी कधी सहीच केली नाही। भाजपचे नेते संग्राम थोपटेंची अजित पवारांवर टीका। संग्रामदादांनी सह्यांची चिंता करू नये, सह्यांच्या मुद्द्यावर फडणवीसांचं संग्राम थोपटेंना आश्वासन। तर लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे, भोरमधून फडणवीसांचं वक्तव्य। माळेगावच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देता आलं नाही, प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून त्यांचा राग निवडणुकीवर काढू नका। अजित पवारांचं आवाहन, मी नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला संधी देणार, अजितदादांचं आश्वासन। तुम्ही 12 वाड्याचे पाटील तरी 13 गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा, तुमच्यासाठी निंबाळकर कुटुंबियांनी अर्धी संपत्ती घालवली। ओमराजे निंबाळकरांचा राणा जगजितसिंह पाटलांना टोला। सांगलीच्या जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा घरावरती हल्ला, दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंचा घर आणि गाडीचं मोठं नुकसान। पडळकरांच्या कार्यकर्त्यावरती हल्ला केल्याचा आरोप। अकोल्यामध्ये एमआयएमच्या महिला नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा पतीवरती जीवघेणा हल्ला, राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावरती हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। हिंगोलीच्या शेतकरी भवन परिसरामध्ये 1 कोटींची रोकड जप्त। हिंगोलीतील निवडणूक भरारी पथकाकडे आता रोकड सुपूर्द करण्यात आलेली आहे। 1 कोटींची रोकड प्रोड्युसर कंपनीच्या व्यापाऱ्याची असल्याची माहिती आहे। बुलढाण्यामध्ये मतदानाच्या 1 दिवस आधीच मतदान यंत्र उघडल्याचा आरोप होतोय। मॉकपोल आधीच कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र उघडल्याचा आरोप करण्यात आलाय। खामगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक 15 वर गोंधळ झालेला आहे। मतदान यंत्र उघडल्यावरून उमेदवारांनी जाब विचारला। धाराशिवच्या परांड्यामध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये अंधश्रद्धेचा खेळ पाहायला मिळतोय। जनशक्ती आघाडीच्या उमेदवारासह नेत्याच्या फोटोला सुया टोचल्याचा प्रकार समोर आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून चौकशीची मागणी करण्यात आली। आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायम। शहर आणि उपनगरातील अनेक भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवरती। वडाळ्यात सर्वाधिक 272 AQIची नोंद। मुंबईच्या तापमानात घट। मुंबईत 13 वर्षातील नोव्हेंबरमधील सर्वात थंड सकाळ झाली, तर राज्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद जेऊरमध्ये झालेली आहे। अवघ्या 24 तासात किमान तापमानात 6 अंशांनी तापमानामध्ये घट झाली। दिटवाहा चक्रीवादळामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे। रविवारी नागपुरात 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। दिटवाहा चक्रीवादळामुळे विदर्भातील वातावरणावरती परिणाम झाला आहे। गेल्या 4 दिवसांपासून पुणे विमानतळावर विमान वाहतूक सेवेला उशीर झालेला आहे। धुक्यांमुळे 40 विमानांचं उड्डाण लेट झालंय। कोलकाता, जयपूरचा दिल्ली तसंच बंगळुरू या शहरातून येणाऱ्या विमानांना 2 तास उशीर होतोय। पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आजपासून बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे। आयाराम गयाराम यांना चाप बसणार आहे। मध्यंतरी अनेक कर्मचारी कार्यालयात हजेरी लावत नसल्याचं समोर आलं होतं। मुंबईत घरांची विक्री 20% वाढली आहे। या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 12,000 घरांची विक्री झाली आहे। जानेवारी ते नोव्हेंबर काळामध्ये 1,35,807 मालमत्तांची विक्री झाली आहे। राज्यात वंदे भारत एक्सप्रेसचे 3 ठिकाणी कोचिंग डेपो होणार आहे। तर रेल्वे बोर्डाकडून 5.25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। वाडी बंदर, मुंबई आणि घोरपडी, पुणे या ठिकाणी डेपो होणार आहेत। वेळेवर देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीमुळे डेपोंची आवश्यकता आहे। मध्य रेल्वेवर लवकरच 20 प्लॅटफॉर्म वाढणार आहेत। अतिरिक्त प्लॅटफॉर्ममुळे कोकणासाठी अतिरिक्त मेल एक्सप्रेस चालवणं शक्य होणार आहे। येत्या काळामध्ये महामुंबईतल्या रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे। 5 ते 6 डिसेंबरला विशेष 12 लोकल चालवल्या जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेची विशेष तयारी पाहायला मिळते। 6 मध्य रेल्वे तर 6 हार्बर रेल्वेवरती लोकल चालवल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली।